Next, actinoid or actinides. The 14 elements which follows actinium in seventh period in periodic table are called actinide. म्हणजे actinide सिरीजमध्ये 14 एलिमेंट्स आहेत आणि त्यामध्ये कोण आहे ॲक्टिनियम आहे. कितवा पिरियड आहे इन सेवन्थ पिरियड ऑफ periodic table are called actinides. These elements are radioactive, so their study is mostly न्यूक्लिअर केमिस्ट्री टू कन्वर्ट मास इंटू एनर्जी. म्हणजे या ठिकाणी या एलिमेंट्स ह्या कशा आहेत रेडिओ ॲक्टिव्ह आहेत आणि त्या केव्हा स्टडी केलेल्या आहेत ड्युरिंग न्यूक्लिअर केमिस्ट्री टू कन्वर्ट मास इंटू एनर्जी. अमंग दीज ओनली थोरियम अँड युरेनियम ऑकर नॅचरली. म्हणजे थोरियम आणि युरेनियम हा कशा ऑकरन्स आहे नॅचरली आहे. वेर एज रिमेनिंग ऑप्टेन्ड इन द ऑप्टेन्ड बाय न्यूक्लिअर रिॲक्शन्स. म्हणजे बाकीचे जे आहेत त्या केव्हा हे झालेलं आहे डिस्कवर झालेलं आहे ड्युरिंग न्यूक्लिअर रिॲक्शन्स. Group of 14 elements which follows actinium in the seventh period of periodic table and progressively fill 5F subcell are called actinide or actinodes. म्हणजे कितवा पिरियड आहे सेवन्थ पिरियड आहे आणि त्यामध्ये काय झालेलं आहे सक्सेसिव्हली किंवा प्रोग्रेसिव्हली फिल आहे. कोण आहे 5F सबसेल, त्याला काय म्हटलेलं आहे ॲक्टिनाइड. 14 एलिमेंट फ्रॉम थोरियम टू लुरेशियम म्हणजे TH2LW. थोरियम टू लुरेशियम ह्या क्लोज सिमिलॅरिटी विथ ॲक्टिनियम आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲक्टिनाइड. त्याला कलेक्टिव्हली काय म्हटलेलं आहे ॲक्टिनाइड. दीज एलिमेंट्स कॉन्स्टिट्यूट सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज. म्हणजे या ठिकाणी ॲक्टिनाइडला काय म्हटलं जातं सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज. म्हणजे फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज कोण आहे लॅन्थॅनाइड सिरीज आहे आणि सेकंड ही ॲक्टिनॉइड आहे. त्यानंतर आहे पोझिशन ऑफ ॲक्टिनॉइड एलिमेंट इन पिरियडिक टेबल. द ॲक्टिनॉइड बिलॉंग टू थर्ड ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल इन द सेवन्थ पिरियड. म्हणजे ग्रुप कितवा आहे थर्ड आहे आणि पिरियड कितवा आहे सेवन्थ आहे. दीज एलिमेंट्स इंटरप्ट द फोर्थ ट्रान्झिशन सिरीज ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट इन द सेवन्थ पिरियड. These elements are the members of third group element but placed at the bottom of the periodic table. म्हणजे यामध्ये हा जो ॲक्टिनाइड सिरीज आहे तो काय घेतलेला आहे फोर्थ ग्रुप आहे थर्ड ग्रुप आणि पिरियड हा कितवा आहे सेवन्थ आहे. पण हा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक इंटरप्ट झालेला आहे. कुठून इंटरप्ट झालेला आहे फ्रॉम डी ब्लॉक एलिमेंट आणि हा इंटरप्ट झाल्यानंतर कुठं आहे पिरियडिक टेबल ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनॉइड इज 5F0 to 14, 6D0 to 2, 7S2. म्हणजे या ठिकाणी F ऑर्बिटलची किती कॅपॅसिटी आहे इनटेक 14 आहे. पण त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ऑल ॲक्टिनॉइड सिरीजचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 0 to 14 फिलअप होतील इलेक्ट्रॉन. 6D0 to 2, 7S2 आहे. The most stable oxidation state of actinoid is +3. The highest common oxidation state of early actinoid reflect the loss of the outer electron which is similar to transition metal दॅन लॅन्थॅनाइट. म्हणजे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +3 आहे. फॉर एक्झाम्पल युरेनियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 5F3, 6D1, 7S2. म्हणजे किती आहे 5F3, 6D1, 7S2. म्हणजे या ठिकाणी +3 ही ऑक्सिडेशन स्टेट आहे. Already loss of 5F electron by early actinoid indicate that the elements are most closer in energy to 7s and 6d. Electrons from 4F electrons are to be 6s and 5d electrons in the lanthanide. म्हणजे इलेक्ट्रॉन किती लॉस झालेले आहेत 3 लॉस झालेले आहेत. In turn 5s 6s orbital expand as they are partially shielded from the nuclear attraction of 7s electrons.
As a result of all three sets of orbital, that is 6d, 5f and 7s have very similar energy. या ऑर्बिटलची एनर्जी ही कशी आहे, सिमिलर आहे. द आयोनिक रेडियस डिक्रीजेस ॲज वी मूव्ह अक्रॉस द सेरीज. म्हणजे काय मूव्ह झालेलं आहे, डिक्रीज झालेला आहे. इज नोन ॲज ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. दिस ॲट्रिब्युटेड टू पुअर शिल्डिंग ऑफर्ड बाय 4f electrons.